मित्रांनो, जर का टीईटी क्रॅक करायची असेल तर ट्रिक शिवाय काहीच पर्याय नाही. या ठिकाणी बघा 5 रेज टू दी पॉवर -2 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे. या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे घातांक स्वरूपामध्ये 5 रेज टू दी पॉवर -2. त्या ठिकाणी -1 पण असू शकतं, -3 पण असू शकते, -4 पण असू शकते. मग ही स्थानिक किंमत असणारा अंक लक्षात घ्या, ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे. म्हणजे या 4 पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे. खूप इजी आहे मित्रांनो. काय करायचं माहिती आहे का, 5 रेज टू दी पॉवर -2 आहे. त्याला काय करायचं की हा जो घातांक आहे, घातांकाचं चिन्ह निगेटिव्ह आहे, त्याला पॉझिटिव्ह करायचं. म्हणजेच ते कसं करता येणार आहे, 1/बाय करायचं आणि डायरेक्ट ही जी संख्या आहे त्याच्या खाली लावायची आणि याचं चिन्ह बदलून टाकायचं. म्हणजेच काय झालं की 1/5 किती झाले तर 25. आता 1/25 म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. काय येतं की बऱ्याच जणांना हे जमत नाही, परंतु असं करायचं ते 25 शून्य द्यायचा, भाग जात नाही म्हणून काय करायचं, शून्य द्यायचा. शून्य दिल्यावर इथं 0 पॉईंट बनायचा. मग पुन्हा शून्य द्यायचा, पुन्हा शून्य द्यायचा. काही मुलं काय करतात, शून्य तर देतात आणि डायरेक्ट 25/100 म्हणतात. तसं नाही करायचं. हा जो दुसरा शून्य दिला की नाही तो शून्य इथं लिहून घ्यायचा आणि मग भाग द्यायचा. 25×1 = 25/100 म्हणजे आन्सर येते 0.04. आता लक्षात घ्या, पॉइंट नंतर दुसऱ्या क्रमांकावर 4 कुठे आहे. पॉइंट नंतर दुसऱ्या क्रमांकावर 4 या ठिकाणी आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2, 3, 4 का नाही आहे, कारण की पॉइंट नंतर हा तिसऱ्या स्थानी आहे, पॉइंट नंतर हा लगेच आहे, पॉइंटच्या आधी हा आहे. लगेच आपल्याला पाहिजे नाही, आधी पण पाहिजे नाही आणि तिसऱ्या क्रमांकावर नाही पाहिजे, कारण तो ऑलरेडी दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कळलं तुम्हाला. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत तो पोहोचवा, म्हणजे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.